हाय. तर आज संडे आहे आणि उद्या पण होळी आहे बरं का. उद्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे आणि आजचा पण टाकणार आहे. तर आज संडे दुपारचा 1 वाजलेला आहे आणि आज आहे ना पाहुणे येणार आहे छत्रपती संभाजीनगरवरून. तर ते पाहुणे कोण येणार आहे थोड्या वेळाने कळेलच तुम्हाला. आणि 5 ते 10 मिनटामध्ये पाहुणे येतीलच आणि त्यांना घेऊन आहे ना साधना मिसळला जायचं आहे. हे बोलले होते की स्वयंपाक नको बनवू, आपण बाहेरच जाऊ जेवायला. म्हटलं बरं झालं. तर भेटू 5 ते 10 मिनिटांनी. दुपारचा 1 वाजलेला आहे आणि एकदम कडक ऊन पडायला लागलेलं आहे आणि मस्तपैकी पक्ष्यांचा आवाज येतो. रोज दिवसभर आवाज चालू असतो. चला 1:15 झालेला आहे, निघालोय आम्ही आता. बघा बाहेर एकदम कडक ऊन पडलेलं आहे. तर दुपारचे 2 वाजत आलेले होते आणि पाहुणे जे आहे ना तर ते बारदाना फाट्यावरती येणार होते. तिथं स्टॉप सांगितला होता आम्ही त्यांना आणि बारदाना फाट्याजवळ जे आहे ना तर ती साधना मिसळ होती, त्याच्यामुळं तिथंच उतरायचं सांगितलं होतं. त्यानंतर आता आम्ही निघालो आहे आणि ही स्कूल आहे ना तर भरपूर मोठी स्कूल आहे ही. तर त्यानंतर आता आम्ही पुढे निघालो आहे आणि इकडं आम्ही जे आहे ना आउटसाईडला राहतो आहे, तरी पण डॅम जवळ असल्यामुळे ना तर इथं मस्तपैकी हिरवगार शेती, झाडं झुडपं भरपूर आहे. आणि बघा इथं भरपूर प्रकारचे गंगापूर गाव. 1:15 वाजत आलेले आणि गाडीमध्ये पंक्चर निघाली तर हवा भरणं चालू आहे. काय तर आता आम्ही फाट्यावर आलेलो होतो. पाहुणे तर अजून काही आलेले नव्हते, त्याच्यामुळे यांना आम्ही बोललो की तुम्ही आता इथं थांबा, त्यांना घेऊन या, तोपर्यंत आम्ही वेटिंगला लागतो. कारण इथं संडे असला ना तर भरपूर 1 ते सव्वा घंटा वेटिंग असते. त्याच्यामुळे आम्ही इथं नंबर लावण्यासाठी आलो होतो आणि आता इथं आम्ही नंबर लावून दिले आणि बसलेलो होतो. तर इथं हे जे बाहेर बसलेले दिसत आहे ना तर हे पण सगळे वेटिंगवाले होते आणि इथं लाईटिंग वगैरे अशी एकदम मस्त होती ना, तर नेहमीच असते आणि इथली चव आम्हाला खरंच आवडते. तर आधी जे आहे ना तर इकडच्या साईडला पण होतं जेवायला मस्तपैकी जुन्या प्रकारचे जे वाडे वगैरे असतात ना त्या टाईपचे होते. आणि आता इथं पाहुणे पण आलेले होते. तर त्यानंतर भाची सून आलेली होती, म्हणजेच माझी लेक पण आलेली होती. त्यानंतर सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या तर आम्ही जेवायला बसलोय. मीठू घे पटकन. काळा घ्या. तर आता कडक असं ऊन पण पडायला लागलेलं होतं, तर म्हटलं इथं माठ पण घेऊ. त्यानंतर दही लावण्यासाठी ना मला एक भांडं घ्यायचं होतं छोटंसं, तर मी इकडं भांडे पण बघत होते. तर म्हटलं बघूया. तर इकडं माठाचे पण भरपूर सारे प्रकार होते आणि इथं बॉक्समध्ये जे आहे ना तर त्या बॉटल होत्या मातीच्या. त्यानंतर इकडं भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या. तर इथंच ते तयार करत असतात सर्व गोष्टी आणि 12ही महिने ते इथंच असतात. तर बऱ्याच दिवसापासून बघायचं होतं मला, तर आज योग आलेला आहे. तर इकडं मस्तपैकी हे पात्र जे होते ना त्याला मस्तपैकी स्टँड पण होते पकडण्यासाठी. आणि त्यानंतर इकडं बघितलं तर हे बॉटल बघत होते. तर देताना 250 रुपये सांगितले, मात्र घेताना कमी जास्त केले. आणि हे जे आहे ना तर हे मांड्याचं खापर आहे, तर मध्यम आकाराचं होतं आणि मस्त होतं खापर पण. आणि इकडं साईडला जे आहे ना तर माठ होतं, तर याच्यापैकीच मी एक माठ घेतला. मला छोटासाच माठ घ्यायचा होता 10 लिटरचा. त्यानंतर इकडं मी दही लावण्यासाठी भांडं बघत होते. तर इकडे जे गल्ले आहे ना तर हे पैसे ठेवण्यासाठी गल्ले पण छान होते. त्यानंतर फक्त आम्ही म्हणजे 2 ते 3 वस्तू आम्ही तिथं घेतल्या आणि बाकीचे भांडे पण बघत होतो. तर भरपूर साऱ्या व्हरायटी पण होत्या.
आता इकडं घरी आल्यानंतर ही जी बॉटल आणि त्यानंतर दही लावण्यासाठी भांडे घेतलं ते पाण्यामध्ये भिजवून ठेवलं आणि माठ जो आहे तो पाण्याने असा भरून ठेवलेला होता. त्यानंतर काऊ झोपी गेली होती, त्याच्यामुळं मिठू पाहुण्यांना घेऊन डॅमला गेली होती. तर इथं थोडेफार क्लिप दाखवते मी. हा ना, मग ते तेच म्हणे. हे बघ. किती झालं ह्या? आणि दीदीची एक. नाही ग बाई, आम्हाला नको. तर स्वयंपाक तर काही करायचा नव्हता, कारण कॅन्टीनवरूनच स्वयंपाक आणलेला होता. आणि म्हटलं चला काही काम नाही, तर मग आम्ही मस्तपैकी चोपलचे डाव खेळलो. त्यानंतर पनीरची भाजी आणि पोळी भात कॅन्टीनवरून आणलेला होता. त्यानंतर जेवण केलं आणि इथंच व्हिडिओची एंडिंग करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो बाय.